नमस्कार, स्वागत आहे आपले एनडी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसाचे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा डॅश डॅश हा जगातील 5वा देश ठरला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जपान। जपानचं मून मिशन स्नायपर चंद्रावरती यशस्वीपणे उतरलेलं आहे आणि जपान जगातील 5वा देश ठरलेला आहे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा। जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेचं नाव काय आहे, तर जाक्सा आहे बघा। ज्याप्रमाणे आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो, त्याप्रमाणे जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा। आणि आपला भारत जो आहे तर तो चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता। त्यानंतर आता जपान हा 5व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे। चंद्रावर सर्वाधिक वेळा लँडिंग जे आहे तर ते अमेरिकेने केलेलं आहे बघा। आतापर्यंत चंद्रावरती सर्वाधिक म्हणजे 11 वेळेस सॉफ्ट लँडिंग जे आहे तर ते अमेरिका या देशाने केलेलं आहे। चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे जगातील 5 देश आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा देश ठरलेला होता सोव्हिएत रशिया। सोव्हिएत रशियाने 1959 साली चंद्रावरती लुना 2 या मोहिमेअंतर्गत सॉफ्ट लँडिंग केलेली होती। चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता अमेरिका। अमेरिका या देशाने 1969 साली अपोलो 11 या मोहिमेअंतर्गत ही उपलब्धी हासिल केलेली होती। त्यानंतर चंद्रावरती यशस्वी लँडिंग करणारा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता चीन। चीन या देशाने 2013 साली चांगई 3 या मोहिमेअंतर्गत ही उपलब्धी हासिल केलेली होती। त्यानंतर चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे आपला भारत। आपल्या भारताने 2023 साली चंद्रयान 3 या मोहिमेअंतर्गत ही उपलब्धी हासिल केलेली आहे। त्यानंतर आता नुकतंच आपण बघितलेल्या प्रश्नामध्ये चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या जगातील 5व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे जपान 2024 साली। आणि ती जी मोहीम होती तर त्या मोहिमेचं नाव होतं मून मिशन स्नायपर। आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे लँडिंग करणारा जगातील आपला भारत हा एकमेव देश आहे बघा, म्हणजे पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक 2, 49वा भारतरत्न पुरस्कार डॅश डॅश यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कर्पूरी ठाकूर। जननायक म्हणून प्रसिद्ध असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना केंद्र सरकारने आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केलेला आहे, भारतरत्न पुरस्कार 49व्या क्रमांकाचा। आणि कर्पूरी ठाकूर जे आहेत ते मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे 14वे व्यक्ती ठरले आहेत बघा। हा एक मुद्दा लक्षात ठेवा, कर्पूरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे 14वे व्यक्ती ठरलेले आहेत आणि बिहार राज्यातील 3रे व्यक्ती ठरलेले आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे। आत्तापर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीला देण्यात आलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रातील एकूण 9 व्यक्तींना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, भारतीय धावपटू मानसिंग आशियाई मॅरेथॉन विजेतेपद पटकावणारा डॅश डॅश वा भारतीय ठरला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दुसरा। 2024च्या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये आपला भारतीय धावपटू जो आहे मानसिंग तर यांनी सुवर्ण पदक जिंकलेला आहे। आणि या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा हा जो मानसिंग आहे तर तो कितवा भारतीय धावपटू ठरलेला आहे, तर दुसरा भारतीय धावपटू ठरलेला आहे। मग आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय धावपटू कोण होता, तर तो होता गोपी थोनाकल। 2017 मध्ये यांनी हे सुवर्ण पदक पटकावलेलं होतं या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये। आणि 2024च्या या आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धा आहेत तर त्या हाँगकाँग या देशामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या। प्रश्न क्रमांक 4, BCCI कडून देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रवी शास्त्री। आपल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जो जीवन गौरव पुरस्कार आहे तर तो यावर्षी रवी शास्त्री यांना जाहीर झालेला आहे। आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत सध्या राहुल द्रविड। आपल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत सध्या VVS लक्ष्मण। आणि आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे बॅटिंग कोच आहेत विक्रम राठोड। बॉलिंग कोच कोण आहेत, पारस म्हामरे आहेत बघा। आणि फिल्डिंग कोच आहेत आपल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे T दिलीप। प्रश्न क्रमांक 5, BCCIने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून डॅश डॅश यांची निवड केली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शुभमन गिल। BCCIने वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाची निवड केलेली आहे, तर शुभमन गिल यांची। म्हणजेच प्लेअर ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे BCCIचा तर तो शुभमन गिल यांना देण्यात आलेला आहे। याचबरोबर 2023 साठीचा स्पोर्ट लीडर ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे तर तो देखील शुभमन गिल यांनाच देण्यात आलेला आहे बघा। कोणता, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे 2023 साठीचा तर तो देखील शुभमन गिल यांनाच देण्यात आलेला आहे। आणि BCCIचा प्लेअर ऑफ द इयरचा जो पुरस्कार आहे तर तो देखील शुभमन गिल यांनाच देण्यात आलेला आहे। BCCIची स्थापना कधी करण्यात आली होती, 1928 साली। आणि सध्या BCCIचे 36व्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी।
यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश हा दिवस भारतात पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 23 जानेवारी. 23 जानेवारी हा जो दिवस आहे तर सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ आपल्या भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. आपण जे ऑप्शनमध्ये दिलेले आहे 24 जानेवारी, तर 24 जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर 25 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि नुकतंच आपण 14व्या क्रमांकाचा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केलेला आहे 25 जानेवारी 2024 रोजी. याचबरोबर 25 जानेवारी हा जो दिवस आहे तर आणखीन राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून देखील साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि किर्गिस्तान यांच्या डॅश डॅश हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 खंजर 11. आपल्या भारतातील हिमाचल प्रदेश राज्यामध्ये हा खंजर 11 नावाचा जो युद्ध सराव आहे तर तो आयोजित करण्यात आला आहे. कोणत्या दोन देशादरम्यान, तर भारत आणि किर्गिस्तान या देशादरम्यान. त्यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये भारत आणि थायलंड या दोन देशांदरम्यान नुकतंच अभ्यास अयोध्या नावाचा युद्ध सराव आयोजित करण्यात आला बघा पहिल्या क्रमांकाचा. त्यानंतर भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान सूर्यकिरण नावाचा लष्करी युद्ध सराव आयोजित करण्यात आलेला आहे उत्तराखंड राज्यामध्ये यावर्षी. त्यानंतर 4थ्या क्रमांकावरती जे ऑप्शन दिलेलं आहे आपण वज्रप्रहार, तर हा युद्ध सराव जो आहे तर तो भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. आणि 2023मध्ये या युद्ध सरावाची 14व्या क्रमांकाची जी आवृत्ती होती तर ती मेघालय या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 8. हिपॅटायटिस ए रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस डॅश डॅश या नावाने विकसित केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हेवी शोर. हिपॅटायटिस ए रोगावरील देशातील पहिली स्वदेशी लस जी आहे तर ती कोणत्या नावाने विकसित केलेली आहे, तर हेवी शोर या नावाने. आणि जी लस आहे तरी हैदराबाद या ठिकाणच्या इमॅन्युलॉजिकल लिमिटेडने विकसित केलेली आहे. आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत त्या अगोदर हिपॅटायटिस हा जो रोग आहे तर हा यकृताचा एक संसर्गजन्य रोग आहे बघा. त्यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये ओमिक्रॉनवरील देशातील पहिली बूस्टर लस होती JM कोवॅक OM. आणि गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करणारी आपल्या देशातील पहिली लस होती QHPV. प्रश्न क्रमांक 9. वार्षिक डेझर्ट फेस्टिवल 2024 डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जैसलमेर. 22 ते 24 फेब्रुवारी 2024 दरम्यान हा वार्षिक डेझर्ट फेस्टिवल 2024 आयोजित करण्यात येणार आहे. कोणा ठिकाणी, राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी. जैसलमेर या ठिकाणी थरचं वाळवंट जे आहे तर त्या वाळवंटामध्ये हा महोत्सव आयोजित केला जातो दरवर्षी बरं का. हा महोत्सव दरवर्षी जैसलमेर या ठिकाणी आयोजित केला जातो. कोणता, डेझर्ट फेस्टिवल. आणि 2024च्या या डेझर्ट फेस्टिवलची थीम आहे वाळवंटाकडे परत. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत सध्या, तर भजनलाल शर्मा. आणि राजस्थानचे राज्यपाल आहेत सध्या श्री कलराज मिश्र. प्रश्न क्रमांक 10. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024मध्ये पहिले 3 क्रमांक डॅश डॅश या देशाच्या धावपटूंनी पटकावले आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इथिओपिया. टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जी पार पडली आहे 2024ची तर यामध्ये पहिले 3 क्रमांक जे आहेत तर ते इथिओपिया या देशाच्या धावपटूंनी पटकावलेले आहेत. आणि मुंबईमध्ये ही जी आयोजित करण्यात आलेली टाटा मॅरेथॉन स्पर्धा होती तर यावर्षी म्हणजे 2024ची या स्पर्धेची 19व्या क्रमांकाची आवृत्ती होती. कितव्या क्रमांकाची, 19व्या क्रमांकाची. आणि आपण एक प्रश्न बघितला तो बघा या संबंधित पाठीमागे, ही मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जी पार पडलेली आहे तर याची सदिच्छा दूत बनलेली होती KT मून. यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न. जातीनिहाय जनगणना सुरू करणारे देशातील पहिले राज्य डॅश डॅश हे आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजद्वारे रोज पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स किंवा GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.